एक गोष्ट घडली माझ्यासोबत. ती तुम्ही असाल ते खायचं. मी हॉटेल विसरून गेलोय माझी कुठं होती. मी फक्त फिरून राहिलोय 5 मिनिटापासून, मग मला माझे हॉटेल सापडून राहिले. कॅमेरा जप्त झाला होता, त्यांनी दिला नसता, पण त्या भाऊला थोडंसं बोललो. बस मारतीच्या वेळेस त्या कुठल्याच गोष्टी आला. ये बबलू मिलेगा केना है श्रीमान जेरीले मिळते. मित्रांनो, सकाळचे अराउंड 8 वाजता आहेत. 3:45 आय थिंक 4:45 झाले असतील. ओके, 4 झाले. 3:57 आपण निघत आहोत दर्शनाला. भस्म आरती भेटते का बघूयात. सहसा भस्म आरतीला ते आय डोंट थिंक परमिशन वगैरे असेल बा, बट आपण ट्राय करूयात. भेटली तर नक्कीच जाऊयात. चला निघूयात मित्रांनो. लास्ट टाइम इथं थांबलो होतो आम्ही, रोशन गेस्ट हाऊसमध्ये. इथून मध्ये जायचं. आलं लक्षात मला की कसं जायचं आहे बा. खूप जास्त म्हणजे चौक वगैरे झालेली नाही, पण दर्शन बी झालं 5 वाजेपर्यंत. तरी खूप मग फुललेल्या 4 घंट्यात झोप काढून गेली मी. 9 वाजता 10 वाजता रूम चेकआउट करायचं आहे. 9ला बी उठलो म्हणजे मग 1 तासात आवरून निवडून आंघोळ वगैरे. आता जसं आंघोळ करूनच मग दर्शनाला चाललो आहे. पण दर्शन होऊन जायला पाहिजे. काही जण म्हणत होते की 6 वाजेनंतर दर्शन होतील. 6 नंतरचं दर्शन झालं म्हणजे खूप साऱ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होऊन जाईल. चला बघूयात आता. लिटरली 4:08 होत आहेत. खूप सारे जण बोलले मला, हो भाई लाईन इथून आहे आज, इथून लाईन स्टार्ट झाली. विचार करता गर्दी किती असेल. अरे काय 5 वाजता दर्शन करून झोपायला 6 वाजता दर्शन आलंच. बाई लिटरली येऊन गेलो आहे आणि ते म्हणता की भस्म आरती वगैरे झालेली नाही आहे. 4:30 वाजता भस्म आरती होती. आता त्याच लाईनमध्ये का दर्शनाच्या लाईनमध्ये सांगता नाही येत. दोघांपैकी जी गोष्ट भेटली ती गोष्ट बेटर असणार आहे. जी भेटते ती चांगली आहे आपल्यासाठी. सहसा भस्म आरती भेटल. रात्रभर स्टे करायचं, काहीतरी बेनिफिट पाहिजे. लाईन खूप मोठी पुढं बघू शकता तुम्ही. याच्यात बी साऊंड वगैरे येतो का नाही चेकआउट करावं लागेल. तसं इथं चेक वगैरे करणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कालचा व्हिडिओ आला आहे त्याच्यातले काही पार्ट्स आपण कट केले बिकॉज साऊंड आलेला नव्हता. बाईकवर रनिंगमध्ये जे साऊंड्स वगैरे आहेत ते कट झालेले आहेत. यावेळेस आपण प्रॉपरली ट्राय करणार आहोत माईकचं. तर जसं माईक होईल त्या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट करणार आहोत. ठीक आहे, चला मग दर्शन वगैरे होतं नाही होत. तसं मध्ये मंदिरात तर कॅमेरा अलाउड नसणार आहे. आपण मध्ये मंदिरात कॅमेरा वगैरे नाही घेऊन जाणार. जे त्यांचे जे रूल्स आहेत ते तर प्रॉपरली फॉलो करू. चला मित्रांनो, मग दर्शन वगैरे घेऊ. काय होतं काय असं सांगत राहील. दर्शनापर्यंत असं तरी सांगत राहील. महाकालेश्वर भक्त निवास. खूप जास्त टाइम म्हणजे असं धरून घ्या की 1 तास झालाय. तो देखिए गाइस, ये 5 रुपए का फूल है, ये पूरा और ये प्रसाद है. आधा चढ़ जाएगा, आधा घर के लिए मिलेगा. हर 3 महीने में आता 3 हूँ. महीने में हर का. ये बबलू मिलेगा केना है श्रीमान जेरीले जय महाकाल. मिलते हैं भाई लोग ऐसे ही. कहते हैं कैमरा देखने के बाद जोश आता है. अच्छा है, अच्छा अच्छा. भारत माता मंदिर आहे या ठिकाणी. तिथं आलं माझ्याकडे काही फोटोज आहेत तिथले. जस्ट खूप भारी फोटोज निघाले होते. ते गोप्रोमध्ये एवढा खास हे नाही आहे. ते वगैरे ते नाईट मोड्समध्ये येऊन जातो ज्यावेळेस फुटेज चालू करतो त्यावेळेस.
समोर दिसतोय तुम्हाला या ठिकाणी अतिशय सुंदर व्ह्यू असा नाईटचा कॉरिडोर आहे. आणि बेस्ट म्हणजे कॉरिडोर मधूनच लाईन चालली आहे. आय डोंट नो शूट करू देतात नाही का, करू दिला तर नक्की शूट करणार आहे. चालू आहे. आणि जो लाईट शो असतो माझं उज्जैन यायचा असेल आता नाईटला जो लाईट शो असतो रात्रीचा अतिशय सुंदर असतो. लाईनमध्ये यायला लावत आहे. बेस्ट नरसिंह भगवान आणि पंचमुखी हनुमान जी आहेत इकडं. हा गुरुदत्तांचा हे दिला आहे. पंचमुखी हनुमान जी आहेत. इथे जे लाईट्स फ्लो आहेत ना एकदम स्ट्रॉंग मारले आहेत. व्हिडिओजमध्ये येत नाही पण जे डोळ्यांनी बघायला उत्साह आणि आनंद असतो ना एकदम बेस्ट कॉरिडोर बनवला आहे उज्जैनचा. बॅटरी कॅमेराच्या बॅटरी दाखवलं आपल्याला. ठीक आहे. दुसरा कॅमेरा आहे बॅटरी आणली मॅक्स. काय नंदीद्वार स्वागत संकुल श्री महाकालेश्वर द्वार मंदिर. महाकालेश्वर मंदिर हे भारी लावलंय. एक गोष्ट तुम्ही बघू शकता इथं जी लावलेली आहे. हे कोण आहे सांगू शकतात? मला हे नाही माहिती. जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा कोण आहेत. तुम्ही तो लाईनचा व्ह्यूज बघा. इथून मध्ये जायचं आहे. इथपर्यंत शूट केलं आहे. इथून मध्ये सांगता नाही आज शूट करता येईल का नाही. खरंच खूप मस्त कॉरिडोर आहे. अजून आता पुढं परमिशन आहे शूटची नाही आहे त्यामुळे सध्या तरी आपण शूट नाही करणार आहोत. मंदिर प्रवेशद्वार यांची चलिए थोड़ा फास्ट. छान तरी दर्शन होतंय. व्यवस्थित होतंय. जर तो येत आहेत ना तर सगळे रूल्स फॉलो करा. जशा पद्धतीने ते सांगतात त्या पद्धतीने. काय नाही थोडंसं लाईन 5-10 मिनटं लेट होतो पण दर्शन व्यवस्थित होईल. लाईन द्या. कोणी धावपळ करताय कोणाला लागायला अशा अडचणी करू नका. हा ब्लॉग दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. तुम्ही सर्वजण समजाल तसं नाही. आवाज कळेल मला. आता कॉरिडोर म्हणजे श्री महाकालेश्वर मंदिरात एंटर झालो आपण जस्ट आता. आता इथं काही लाईन्स आहेत आणि मग पुढं दर्शन आहे. कॅमेराला स्ट्रिक्टली नाही बोललो होतो. आणलं आहे मी.
आप आगे आ जाओ, मेरा फ्रेंड पीछे है. कोई प्रॉब्लेम नाही. ते तो पुढे कॅमेरा घेऊन जाऊ द्यायला पाहिजे. फक्त शूट तर चालू आहे, वॉइस बी येतोय. सकाळ सकाळी एवढी जास्त गर्दी नाही आहे, बट काय लिमिटेड फॅन्स खूप सारे जाऊ आपल्याला घाई एवढी आहे, काय करणार नाही. जाऊ द्यायचं पुढं, काय अडचण नाही. जा एवढ्या दुरून प्रवास करून येतात आणि इथं दर्शनाला लाईन मध्ये काही गर्दी करत बसतात. ठीक आहे. स्टॉप होते दर्शन आलं 5:30 वाजले, 5:23. 3:30 वाजेपासून निघालो आपण रूम मधला. 5:30 वाजले, अजून दर्शन झालं 2 तास लागले. मागच्या वेळेस सारखं नाही. मागच्या वेळेस अराउंडली 6 तास अटकलो होतो आपण. गेट बंद करून दिला आहे. जस्ट आम्ही जेवढे जण आहेत तेवढ्यांनाच एंट्री भेटणार आहे मध्ये दर्शनाला. बघू तर मागं सगळी गर्दी गेट बंद केल्यामुळे. आता एवढ्यांना दर्शन भेटत, बाकीचे पूजा वगैरे झाल्यानंतर दर्शन होईल. कॉरिडोर बघा किती सुंदर बनवलं आहे. तर लाईन्स असतात, म्हणजे आलोय ना मी ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस अशा याच लाईन्स डबल टिबल केल्या जातात. दुरात लागतं हे जास्त मला पाहायला. हो अरे कौन क्या के दिक्कत आ गई है? हे बघा, हे जस्ट इथून सर्व कॉरिडॉर आहेत. हा संपूर्ण कॉरिडॉर अतिशय सुंदर बनवला आहे. कॅमेरा जप्त झाला होता, त्यांनी दिला नसता, पण त्या भाऊला थोडंसं बोललो. बस मारतीच्या वेळेस त्या कुठल्याच गोष्टी अलाउड नसतात असं ते म्हणत होते. आणि मेन म्हणजे आपला कॅमेरा होता, मोबाईल्स वगैरे असतात त्या गोष्टीला अलाउड आहे. कॅमेरा जमा करून घेतला. खूप साऱ्या गोष्टी असतात. ठीक आहे, शूट नाही झाला आहे, त्यांनी काही डिलीट वगैरे केले का ते चेकआउट करावं लागेल मला, कारण कालचे काही व्हिडिओज कॅमेरात होते. चला, बाकीचा जो आत्ताचा शूट आहे तो तुम्हाला बघायला भेटणार. कॉरिडॉर तर रात्री येऊ आपण फिरायला, रात्रीमध्ये बघणार आहोत मस्त संपूर्ण कॉरिडॉर रात्री बघूत. एक गोष्ट घडली माझ्यासोबत, ती तुम्ही असाल ते खायचं. मी हॉटेल विसरून गेलो, माझी कुठं होती. मी फक्त फिरून राहिलोय 5 मिनिटापासून, मला माझे हॉटेल सापडून राहिले. आय थिंक इथून मध्ये गेलो होतो का काय, ते डोकं नाही काम करते. हां, इथूनच मध्ये गेलो होतो, बरोबर आहे. भेटली हॉटेल. मी कमसे कम आहे ना 15 मिनिटापासून फिरतोय, मला हॉटेल सापडत नव्हती. म्हणजे एक रूम कोणत्या ठिकाणी होता काय होता. मी सकाळी झोपेत उठलो, आंघोळ वगैरे केली घाई झोपेतच निघून गेलो. त्यामुळे ते लक्षातच येत नव्हतं की हॉटेल एक्झॅक्टली आहे कुठं बा. मी खूप जास्त परेशान होऊन गेलो, पण मला काही सापडून नाही राहिली तिथे. आत्ता कुठं जाऊन लक्ष आलं की असं चढून उतरलो बघा. येताना एकूणच आलो होतो. इथलं तर पुरी फौज होती, पुरी एकदम मोठी फौज होती. काय कोण कुठं जायचं. ठीक आहे, आय थिंक गेल्यावर मी ना 2 तास तरी झोपणार आहे. त्यानंतर ज्या गोष्टी होतील त्या बघूच, पण 2 तास तरी झोपणार आहे मी. कारण की आता 6:30 वाजता आहेत. 7:30, 7:30, 8:30 वाजेपर्यंत झोपतात. नंतर उठाल थोडंसं काय कामं करणे काय नाही. आपली गाडी इथं लावलेली आहे. आलो आपण जस्ट रूम, हा रूम आहे आपला. मस्त दर्शन झाले, खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. जस्ट आता आपण तो चावी
ठीक आहे, चला हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर इथपर्यंत व्हिडिओ बघताय मित्रांनो तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा चॅनलला. कंटेंट आवडत असेल तर नक्की करा. आणि आपलाच पोरगा पुढे जातोय या गोष्टी लक्षात ठेवा. धन्यवाद.